श्रोतेहो नमस्कार. Incarto.com या आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या कंपनीचे वेबसाईटचे सर्वेसर्वा हर्ष शहा आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सर्व प्रकारच्या स्टेशनरीची विक्री ऑनलाईन अर्थात दूरदृश्य प्रणालीद्वारे त्यांच्या या वेबसाईटमार्फत केली जाते. आज आपण आपल्या कार्यक्रमात त्यांचा हा प्रवास जाणून घेणार आहोत. नमस्कार हर्ष सर. नमस्कार मॅम. सुरुवातीला हे जे Incarto.com हे जे नाव आहे, तर हे नाव आणि ही वेबसाईट जी तुमची आहे त्याबद्दल थोडं सांगा ना. फर्स्ट मी तुम्हाला नाव कसं आलं ते सांगतो. खूप इंटरेस्टिंग जर्नी आहे. ऑनलाईन वर्ल्डमध्ये कसं असतं, जसं तुम्ही ऑफलाईन वर्ल्डमध्ये एक शॉप घेताय तर तुम्ही लोकेशन बघताय, रोड साईड आहे, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर. तर ऑनलाईन वर्ल्डमध्ये डोमेन जे www.com आहे ते घ्यायचं खूप महत्त्वाचं असतं आणि अनेक वेळा खूप फेमस नावं मिळत नाही. तर आता आम्ही Incarto म्हणजे इंक म्हणजे बेसिक स्टेशनरी प्रॉडक्ट्स, वह्या, पुस्तक, पेन, पेन्सिल आणि आर्ट म्हणजे जे आर्टिस्ट लोकांना लागतात, ड्रॉइंग बुक्स, स्केचबुक्स वगैरे. तर इंक आर्ट नाव ठरवलेलं, पण ते डोमेन मिळत नव्हतं. Incarto.com हे मिळत नव्हतं. तर त्यामुळे काय झालं की कोविडचा टाईम होता, मी रूममध्ये बंद होतो. तर माझ्या मॉमनी पप्पाला बोलवलं, ओ जी सुनते हो क्या. तो आई थॉट कि ओ हम डाल के देखते हैं, तो इसलिए Incarto, एंड लकीली उसका डोमेन मिल गया. तो मैंने तुरंत 5 साल के लिए वो डोमेन बाय कर लिया. अच्छा. आणि आता ही जी वेबसाईटची डेव्हलपमेंट आहे, या सगळ्या प्रवासाकडे आपण येणारच आहोत. पण सुरुवातीला थोडंसं तुमच्याविषयी की तुमचं शिक्षण आणि कसा आहे हा तुमचा इथंपर्यंतचा प्रवास. मी शाळेत असताना आमच्या शाळेचा सगळ्यात दंगाखोर मुलगा होतो, म्हणजे सगळ्यात दंगाखोर. अच्छा. अख्ख्या शाळेमध्ये तुम्ही कुणाला पण विचारलं हर्ष, तर ते सगळे असंच राहणार, नको त्याला लांबच ठेवा. तर तिथून माझी जर्नी स्टार्ट झाली. तर तेव्हा नॉर्मल CBSE बोर्डमध्ये मी एज्युकेशन घेतलं. त्यानंतर मी 11th-12th सायन्स केलं. सायन्स का केलं, कारण की मला प्रूव्ह करायचं होतं की हर्ष हे ते माणूस नाही जे तुम्हाला वाटतंय. पण मला नंतर 12th रिअलाईज झालं सायन्स काय होणार नाही, थोडं डिफिकल्ट आहे, टप्पा झालेला आहे आणि मी बिझनेस फॅमिलीला बिलॉंग करतोय. तर मला बेसिक्स बिझनेसचे सगळे वस्तू माहीत होते. तर आफ्टर 12th मी BBA केलं, जे बिझनेस डिग्री आहे स्पेशली. तर 3 वर्षाची बिझनेस डिग्री केली. त्यानंतर मी MBA 2 वर्षाचं केलं सांगलीतच, चिंतामण कॉलेजमध्ये. आणि तिथून मी स्टार्टअप स्टार्ट केलं माझं. मी ह्याच्या अगोदर 4-5 स्टार्टअप केलेत ड्युरिंग स्कूल कॉलेज टाइम्स, आणि Incarto हा माझा सक्सेसफुल, टचवूड सक्सेसफुल स्टार्टअप आहे. अच्छा, छान वाटलं ऐकून. सुरुवात कशी झाली, म्हणजे वडिलांचा काय बिझनेस होता आणि की याच पार्श्वभूमीचं असं काही होतं तुमच्या घरामध्ये? ओके, आमचं ॲक्च्युअल शॉपचं नाव पार्श्व ट्रेडर्स होतं. हे स्टोरी स्टार्ट होतं 1970s मध्ये. तसं नवजीवन स्टोअर्स करून आमची एक शॉप होती. त्यानंतर आम्ही सेपरेट झालो, 7 भाऊ होते, सेपरेट झालो. नंतर आम्ही पार्श्व ट्रेडर्स हे स्टार्ट केलं. पार्श्व ट्रेडर्स एक 8 वर्ष आम्ही ट्रेडिशनल बिझनेसमध्ये होतो, होलसेल, रिटेल, विक्री. पण आम्ही जे फेज बघितला आहे, जे नवजीवन स्टोअर्सचा आम्ही जे फेज बघितला आहे, त्यानंतर पार्श्व ट्रेडर्सचा फेज बघितला आहे, ते खूप डाऊनफॉल होतं. नॉट जस्ट फॉर मी, फॉर ऑल द बिझनेसेस. सगळे बिझनेसनी रिटेल इंडस्ट्री, होलसेल इंडस्ट्रीमध्ये एक ब्लड बाथ बघितला आहे. जसं शेअर मार्केटमध्ये हर्षद मेहता टाईममध्ये ब्लड बाथ होता, तसं रिटेल इंडस्ट्रीनी पण ते बघितलं आहे अराउंड 2003-04. त्यानंतर जे ओल्ड बिझनेसेस होते, ज्यांनी टेक्नॉलॉजी अडॉप्ट नाही केली किंवा टीम बिल्डिंग आपण जे म्हणतोय बिझनेसमध्ये, ते अडॉप्ट नाही केलं, कारण की त्यांना त्यांच्या अगोदरची जनरेशनकडनं खूप वेल्थ मिळालेली. तर वेल्थसोबत एक कम्फर्ट झोन पण मिळालेला. तर ते मला कुठं मिळालंच नाही, कारण की मी ते ब्लड बाथ बघितली. अनेक असे दिवस झाले जेव्हा संध्याकाळी 5-6 वाजता आमची फर्स्ट सेल व्हायची, म्हणजे 5 रुपयाची लेक्सी पेन. तर ते दिवस बघितले. त्यामुळे मला वाटलं की इतक्या छोट्या मार्केटमध्ये आपण नाही टिकू शकणार, कॉम्पिटिटर्स खूप आहे. तर आपण आपलं मार्केट ह्याला नॅशनल लेवल मार्केट करायची खूप गरज आहे. तर तिथून माझी जर्नी स्टार्ट झाली. आता हे सगळं तुम्ही एक बॅड पॅच बघितला सुरुवातीच्या तुमच्या दिवसामध्ये, तर तिथून आता ही इंडस्ट्री सुरू झाली आणि अगदी एक वेल एस्टॅब्लिश्ड म्हणावं अशी तुमची सक्सेसफुल जर्नी आहे आतापर्यंतची. तर हा दरम्यानचा प्रवास कसा आहे? ह्याचा एक खूप इम्पॉर्टंट रोल जातोय कोविडला. कोविडमध्ये सगळ्यांचे धंदे बंद होते, पण मी सांगू शकते की कोविडमध्ये माझी एक आयडियानी मला इतकं बिझी केलं, इम्पॉर्टंट फॅक्टर झाला माझ्या लाईफमध्ये. जेव्हा कोविडमध्ये लोकांकडे बिझनेस नव्हता, तेव्हा आम्ही सकाळी 6ला स्टार्ट करायचो, 11:30ला आम्ही रात्री वेअरहाऊस क्लोज करायचो. आम्ही एव्हरी डे न्यू स्टाफची भरती करायचो नॉनस्टॉप, आणि सगळ्यांना डबल सॅलरी पे करायचो. तर हे बिझनेस कोविडमध्ये फॉर्म झाला. आता कसं झालं, मला फर्स्ट वेव्हमध्ये कोविड झालेला 14 days,
पहिला माझी रिटेल शॉप होती जिथं मी वस्तू आणून विकायचो. तर मला तेव्हा एक खूप एक्सपिरियन्स असं झाला, एकतर कोविडमध्ये खर्च, नवीन बिझनेस आहे, आणि प्लस मी माझ्या पप्पांकडून एक लोन घेतलेलं बेसिकली 80-90 हजारचं माल आणायला, नवीन माल फॅन्सी, जे यूथ लोक वापरतात, फॅन्सी स्टेशनरी. तर मला आलं टेन्शन की कोविडमध्ये मी 14 दिवस आत आहे, आता मालचं काय होणार, कारण की ते मालला नाही विकलं गेलं तर ते लायबिलिटी झाली माझी. बरोबर. तर मी काय केलं, मी जस्ट एक वेबसाईट तयार केली लॅपटॉपवर आणि मी सोडून दिली. काय होते बघूया, फक्त क्रिएट. आता कोविडमध्ये काय करणार. तर 7-8 दिवस झाले. इफ यू रिमेंबर, स्टार्टिंगच्या यात 21 डेजचं क्वारंटाईन होतं. 7-8 दिवस झाले, मला फर्स्ट ऑर्डर आला वेबसाईटवरून. तेव्हा मला क्लिक झालं की यात काही तर आहे. ऑर्डर व्हॅल्यू खूप छोटी होती, 253 रुपयाची होती. पण तिथून जे जर्नी आमची स्टार्ट झाली की ऑनलाईन वर्ल्डमध्ये स्कोप आहे, आणि तिथून मग आम्ही वेबसाईट बिल्ड करत गेलो. आणि बेस्ट पार्ट इज की पैसे तर पहिला पण नव्हते माझ्याकडं. तर वेबसाईट जे तयार केली ते पण शिकून केली, त्यामुळे सक्सेसला थोडं लेट झालं. बट मला असं प्राऊडली वाटते की जे लेट सक्सेस आहे त्यात ॲज अ पर्सन खूप स्किल झालं. आता समजा इंकार्टो ओव्हरनाईट बंद पण झाला, होणार नाही, टचवूड, पण झालं. तर मी फिनान्शियली लिटरेट झालो आहे की मला आता प्रॉब्लेम नाही आहे, मी नवीन बिझनेस करू शकतो, कारण की स्किल्स अडॉप्ट झाली. बरोबर, देर आहे दुरुस्त आहे. येस. एकतर बेसिकली ग्रॅज्युएशन तुमचं कॉमर्स साईडचं आणि ही वेबसाईट डेव्हलपमेंट, कारण हे सॉफ्टवेअर इंजिनियर आणि कॉमर्स म्हणजे दोन्ही अगदी वेगवेगळी क्षेत्र आहेत. मग हे कसं मॅनेज केलं? जेव्हा पॉकेटमध्ये पैसे नसतात ना, तेव्हा तुम्ही काही पण शिकू शकताय. आता फॉर एक्झाम्पल, आता माझ्याकडं पैसे आलेत, आता माझं लर्निंग कर्व थोडासा स्लो झाला आहे, कारण की आता मी बघतोय की ठीक आहे, मी ह्याच्यासाठी एक माणूस हायर करतो, ते पण करेक्ट आहे. बिझनेस ग्रो करायला सगळं तर आपण नाही करू शकत, पण तेव्हा पैसेच नव्हते, पर्याय नव्हता. एकतर पहिलाच आईबाबांशी विरुद्ध जाऊन आपण काय तर नवीन करत होतो. ऑनलाईन सेलिंग म्हणजे एक इमेज होते की हे फ्रॉड करतोय. काय करतोय तुमचा मुलगा? ऑनलाईन सेलिंग. अच्छा, ऑनलाईन सेलिंग असं म्हणतात लोक. तर ऑलरेडी मी खूप फाईट करून करत होतो. तर त्या जर्नीमध्ये पर्यायच नव्हता. मीच शिकलो, ट्रायल अँड एरर सगळं करत गेलो. तर त्यात ते लर्निंग झालं माझं. त्यासाठी काही वेगळा स्टाफ वगैरे म्हणजे त्यावेळी हायर करावा नाही लागला? नाही, पहिले 1.5 वर्ष बिझनेसमध्ये मी आणि अजून 2 स्टाफ होते, त्यांना घेतलेलं, तेवढंच. आम्ही काही दुसरा स्टाफ घेऊ शकलोच नाही, पैसेच नव्हते माझ्याकडे. जेव्हा बिझनेस तुम्ही उभारायचं ठरवलं की म्हणजे स्वतः एक इंडिपेंडंट, घरापासून वेगळं व्हायचं आणि आपला रन करायचं, तेव्हा घरातून कशी भूमिका होती आई वडिलांची? आई वडिलांची त्यांनी विरोध केला, अपोज. त्यामुळे मी रिबेलियस झालो, उपद्रवी ज्याला म्हणतात. पण ते उपद्रवी इन अ पॉझिटिव्ह सेन्स झालं. एव्हरी टाइम आय टूक इट ॲज अ चॅलेंज. की ठीक आहे, पेरेंट्सला वाटतं की नाही होऊ शकत, कारण की त्यांनी ते बघितलं नाही आहे. मी त्यांच्यासोबत फाईट नाही करू शकत की नाही हेच करेक्ट, बट आय हॅड टू प्रूव्ह. तर जेव्हा फर्स्ट सेल झालं, आम्ही फर्स्ट मंथला आय गेस 15,000 ते 16,000चा सेल केला असणार. त्या सेकंड मंथमध्ये 2.5 लाखचा सेल केला. आता माझ्या पप्पांनी लास्ट 6-7 इयर्स खूप डाऊनफॉल नाही म्हणू शकत, कारण की वेल्थ होती, सगळं सेटअप आहे. असं नाही की इकॉनॉमिकली खूप काय तर प्रॉब्लेम होता, पण जे बिझनेसची वेल्थ होती ते बघितलेली की कमी व्हायला आले. आता 2.5 लाख आले, स्मॉल बिझनेससाठी खूप मोठी रक्कम आहे. तर त्यांना पण वाटलं की नाही, काही तर आहे, लॉंग विजनमध्ये काही तर होऊ शकतं. तर ते आहे. अजून पेरेंट्स विरोध करतात, मी काय तर तुफानी आयडिया घेऊन आलो की ते होतंय क्लॅशेस, पण आता त्यांना ते कॉन्फिडन्स आहे की ठीक आहे, काही तर करणार. तर तसं होत होतं. आता हे आपलं व्यवसायाचं आणि उत्पादनाचं जे काही स्वरूप आहे, म्हणजे जेव्हा आपण स्टेशनरी म्हणतो तेव्हा एक डोक्यात ढोबळमानाने एक आयडिया असते की पेन, पेन्सिल इतकंच. यामध्ये आपली काही व्हरायटी असं काही आहे का की नवीन देण्याचा काही प्रयत्न लोकांना? Incarto.com बेसिकली काय आहे की आम्ही स्टेशनरी प्रॉडक्ट्स जे कस्टमर्सला रिक्वायरमेंट आहे ते आम्ही शोधून आणतोय त्यांच्यासाठी. आणि एक रिटेल स्टोअर हे करू शकत नाही, कारण की इन्व्हेंटरीज खूप असतात, त्यामुळे ह्याला आम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म करून घेतला आहे. आता मी तुम्हाला फन फॅक्ट सांगतो, मी कोई पण कॉमन ब्रँडची पेन नाही ठेवत, मी नोटबुक्स नाही ठेवत, आणि मी प्राऊडली म्हणतो मी नोटबुक्स नाही ठेवत, कारण की मी ठेवणार तर लोकल बिझनेसला खूप अफेक्ट होणार. माझ्यासारखे लोक ठेवणार तर त्यांना ऑफकोर्स अफेक्ट होणार. आणि आपण हे मार्केटमध्ये कॉम्पिटिशन करायला तर नाही बसलोय की तू पण पुढे जा, मी पण पुढे जातो. त्यामुळे आम्ही आमचं निश, ज्याला प्रॉडक्ट सिलेक्शन खूप चेंज केलं. आज आमच्याकडे 25,000 प्रॉडक्ट्स आहे, वेगळे वेगळे व्हरायटी, ज्याला आम्ही आमच्या बिझनेस वर्ल्डमध्ये SKU म्हणतोय, स्टॉक किपिंग युनिट किंवा प्रोडक्ट कोड. 25,000 आहे.
त्यात एक पण SKU असा आम्ही नाही चूज केला आहे ज्याच्यामुळे कॉमन बिझनेसमॅनच्या डेली रुटीनमध्ये अफेक्ट होईल. तर आता फॉर एक्झाम्पल तुम्ही 5 रुपयाची पेन घेताय, तर माझी पेनची जे कॅटेगरी आहे ते 25पासनं पुढं असणार. थोडी प्रीमियम घेणारे लोक आहे, पण एव्हरीडे यूजसाठी जे स्टेशनरी लागते त्यात आम्ही अजून एंटर नाही केलं आहे आणि फ्युचरमध्ये पण आम्ही नाही करणार. आता हा सगळा बिझनेस ऑनलाईन करावं हे नेमकं कसं सुचलं, आणि ऑनलाईन करण्यामागे आणि प्रत्यक्ष फेस टू फेस बिझनेस करणं यामध्ये काय फरक जाणवतो? 2 दिवस अगोदर मला हे मिस्टेक माझी रिअलाईज झाली की ऑनलाईन सेलिंग हे मला पहिला वाटायचं खूप इझी आहे, पण नव्हतं. ॲक्च्युली काय झालेलं, मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट सांगतो. हे खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. टचवूड लकीली मला खूप अगोदर कळालं लाईफमध्ये. तर हे कॉन्सेप्ट असं आहे की फिनान्शियल लिटरसी काय आहे. फिनान्शियल लिटरसी आणि रिटायरमेंट फंडचं काही लेनदेनच नाही आहे. फिनान्शियल लिटरसी इज वेअर की जेव्हा तुम्हाला कळते की तुमचा टाईम आणि तुमचे पैसे मध्ये टाईमची व्हॅल्यू 2x आहे, 2 गुणा जादा आहे, ते पॉईंटला तुम्हाला कळेल की नाव यू आर फिनान्शियली लिटरेट. हे मला पहिला नाही कळालं. तर मी जेव्हा शॉप ओपन केली तर स्टाफ हायर करायचो, सेल्ससाठी कस्टमर येतात त्यांना विक्री करायचो. मला ते पॉईंटमध्ये वाटलं की मी स्टाफवर खूप डिपेंडंट झालो आहे. त्यांनी नाही विकलं तर झालं. तर मी सकाळी 10ला दुकानात पोचायचो, 9पर्यंत दुकानात असायचो. फॅमिली लाईफ इम्बॅलन्स. मी नवीन स्किल्स शिकत होतो नाही. तर माझं टाईम खूप जात होतं वर्सेस द रेव्हेन्यू. पैसे जे येत होतं ते तर लिमिटेडच होते. तर ॲट दॅट पॉईंट आय रिअलाइज की जेव्हा मी ऑनलाईन जाणार तर माझं जे गल्ला आपण म्हणतोय किंवा धंदा म्हणतोय ते रात्री पण चालणार. तर आता ऑनेस्टली स्पीकिंग मी आता सध्याची परिस्थितीत 6 तासच काम करतोय. मी जे बाकीचे 3-3.5 तास असतात ते मी नवीन स्किल लर्निंगमध्ये टाकतोय. तर दॅट इज फिनान्शियली लिटरसी, जे आपल्याला समजायला पाहिजे. मग नवीन जे काही सुरू आहे आता शिकणं म्हणा, किंवा अजूनही या स्टेजला एक इतका बिझनेस ग्रो झालाय, इंडस्ट्री ग्रो झाली आहे, तरी सुद्धा शिकणं जे काही सुरू आहे त्या काय गोष्टी आहेत? फर्स्ट थिंग की मी मॅक्सिमम टाईम यंग लोकांसोबत स्पेंड करतोय. वेन आय से यंग, ते स्टार्ट होत आहेत 5 वर्षाचा मुलापासनं. मी आता 28 आहे, 27च्या एजपर्यंत. मी मेक शुअर करतोय की माझ्या टीममध्ये पण सगळे यंग लोक असू दे आणि मी त्यांच्यासोबत बोलतोय. कारण की आजपासनं 5 वर्षानंतर मी आउटडेटेड असणार आहे. जनरेशनल चेंज जे आहे, टेक्नॉलॉजिकल चेंज, ते इतका फास्ट आहे. 5 वर्षानंतर मी काही नवीन शिकू शकणार नाही, कारण की मी इतका बिझी असणार, माझी फॅमिली, माझा बिझनेस. तर सध्या यंग लोकांना भेटणं हे नंबर 1 स्किल आहे. सेकंड, मी हे बघतोय की मी माझी लाईफ कसं बॅलन्स करू शकतोय इन अ वे की फॅमिली टाईम इज स्टील देअर, पर्सनल टाईम इज देअर, आणि फिनान्शियली सेटल्ड आहे. ओल्ड एजमध्ये आपल्याला फंड मिळालं, फॅमिली टाईम, दॅट्स मोर दॅन इनफ. त्यात मी इन्व्हेस्ट करतोय माझा टाईम. या सगळ्या गोष्टी करत असताना या इंडस्ट्रीमधलं हे नफ्या तोट्याचं जे गणित आहे, म्हणजे तुमचा हा ऑनलाईन बिझनेस, फेस टू फेस बिझनेस किंवा हे स्टेशनरी, हे जे काही सगळं आहे, नफा आणि नुकसान, या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज केल्या जातात? खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. यात माझे 6 महिने वेस्ट झालेले. मी 25ची वस्तू आणून 50ला विकत होतो. आता किती भारी वाटतंय. 25ची वस्तू 50ला डायरेक्ट डबल झाले, 25 रुपये पॉकेटमध्ये आले. इथंच एक बिझनेसमॅन अडकतोय इथंच सेम पॉईंट की मी 10ची वस्तू आणली, 20ला विकली, झालं माझं बिझनेस तर खूप मस्त चालू आहे. तर तेव्हा आम्ही 3 लोक होतो. आता माझी टीम साईज ऑलमोस्ट 3x 4x वर गेली आहे. आता मला कळायला आलं की मी अजून 20ची वस्तू 40ला किंवा 25ची 50ला विकायला आलोय. पण जे माझं ग्रॉस प्रॉफिट आहे, मी 25ची घेतली, 50ला विकते, ग्रॉस प्रॉफिट 25 रुपये ग्रॉस प्रॉफिट. पण मी माझे जे खर्चे होतात ते स्टार्टमध्ये कधी ॲनालाइजच केले नव्हते. माझी टीम वाढली, वेबसाईट कॉस्ट. आता सध्या वेबसाईट कॉस्ट तुम्हाला सांगू तर वर्षाला 4.5-5 लाख तर फक्त वेबसाईट कॉस्ट जातोय, वेबसाईट चालू ठेवायला. बाकी सगळे ॲडव्हर्टाइजमेंट कॉस्ट तर खूप वेगळे आहेत. तर जेव्हा मला हे गणित कळालं की ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिटमध्ये खूप फरक आहे, तेव्हा मला रिअल अकाउंटिंग कळालं. मी अकाउंट्समध्ये खूप वीक आहे आणि ते ट्रॅपमध्ये मी फसलेलो की मी तर खूप चांगलं अर्न करायला आलोय स्टार्टिंग डेजमध्ये. अच्छा. आणि 50%, 100%, वाव. बट दॅट इज नॉट हाव इट. बिझनेसमध्ये 10 ते 15% मिळाले. साऊंड ॲडवाईज आय वुड गिव्ह. 10-15% खूप चांगले. त्याच्यावर तुम्ही जेव्हा स्केल करणार की मला 25% पाहिजे, तर बिझनेस ग्रो नाही होणार. जसं बिझनेस ग्रो होईल ते श्रिंक होणार. ते माइंडसेट बिल्ड झालं
की मग सॉर्टेड आहे. आता 100 कोटीची कंपनी जेव्हा उभी होणार, 5% पण मार्जिन म्हणजे नेट प्रॉफिट 5% झालं, 5 CR झालं, मोर देन इनफ टू सर्व्हाइव्ह. हो, अगदी. ते आहे. कोविडमध्ये ऑनलाईन सुरू झाला तुमचा बिझनेस आणि आता या स्टेजला सुद्धा ऑनलाईन जे काही आहे, तर त्यामध्ये काय फरक आहे? म्हणजे जेव्हा सुरू केलं ते, आणि कारण आता बरीच लोक इंटरनेट म्हणा किंवा त्यावरनं बुकिंग करणं आणि ऑनलाईन वस्तू मागवणं वगैरे यात बऱ्यापैकी लिटरसी आली आहे आता, तर काय फरक जाणवतो डिमांडमध्ये? जे ऑनलाईन लिटरसी वाढली आहे, पण त्याच्यामुळे जे ऑनलाईन खर्च आहे ते पण वाढलं आहे. आता तुम्हाला सांगतो, कोविडमध्ये जे बिझनेस होत होते तेव्हा लोक ऑनलाईन शॉप करत नव्हते, तेव्हा कॉम्पिटिशन पण खूप कमी होतं. आता ऑनलाईन वर्ल्डमध्ये इतकं कॉम्पिटिशन आहे की आम्ही आता विचार करतोय की हायब्रिड मॉडेल स्टार्ट करूया, ऑनलाईन प्लस ऑफलाईन. तर ते बॅलन्स आहे. बरोबर. असं नाही की तुम्ही फक्त ऑनलाईनवर डिपेंडंट राहणार. आज आमचा ॲडव्हर्टिजमेंट कॉस्ट इतका आहे भरपूर, ते केल्याशिवाय पर्याय नाही आहे. तर जेव्हा तुम्ही ऑनलाईन विकताय ना, तेव्हा एक वस्तू स्वतःला विचारायला लागते. आता मी बघायला आलोय, खूप नवीन लोक ना माझ्याकडे येतात, ऑनलाईन विकायचंय, कसं करू. मी जेव्हा प्रोडक्ट हातात घेतोय तेव्हा त्यांचं, मॅडम मार्जिन इतकं कमी असतोय, 100ची वस्तू त्यांनी 120ला ऑनलाईन कसं विकणार, खर्च कधीच कव्हर नाही होणार. तर ऑनलाईन अँड ऑफलाईन हा मॉडेल खूप सक्सेसफुल होणार आहे नेक्स्ट 5 इयर्समध्ये. म्हणजे हायब्रिड मॉडेल. हायब्रिड, फक्त ऑनलाईन फक्त ऑफलाईन डेड होणार आहे. ओके. तर आता ऑनलाईनमध्ये आमचे आता सध्या इतके ॲडव्हर्टिजमेंट कॉस्ट वाढले आहेत सगळ्यांचे, आमचे नाही. कारण की जितके लोक ऑनलाईन शॉपिंग करणार तितकी नवीन ब्रँड्स येणार, तितकं कॉम्पिटिशन वाढणार. असं आहे, हायब्रिड इज दी आन्सर. तुमच्याही डोक्यात असे काही विचार, म्हणजे पुढचे प्लॅन्स असे काही आहेत? हो, ऑफकोर्स. तर एक फन फॅक्ट असा आहे, मी आय गेस 11वीत होतो जेव्हा एक प्रॉब्लेम खूप मोठा माझ्यासमोर आला, की एकतर शाळेत माझं थोडं ट्रॅक रेकॉर्ड इट वॉज नॉट गुड, पण तिथं मी खूप शिकलो. पण 11th मला एक असं झालं, जेव्हा तुम्हाला आउटर वर्ल्डमधनं रिजेक्शन येतात ना, तेव्हा तुम्ही खूप इंट्रोवर्ट होतात. तुम्ही नवीन लोकांना भेटायचं, नवीन बिझनेस करायचं, बिझनेसपेक्षा नवीन स्किल्स करायचं तुम्हाला भीती वाटते की मी एक्सेप्ट नाही झालो तर काय. तर माझ्यात एक खूप मोठा फिअर आलेला, लोक क्या कहेगे. आणि त्यासाठी आम्ही रस्त्यावर इडली विकत होतो. मी आणि माझा एक बेस्ट फ्रेंड आहे, हर्षवर्धन नाव आहे. आम्ही रस्त्यावर इडली विकायचो बापटमाळ्याच्या तिथं. कॉन्सेप्ट हे होता की आम्ही लोकांना एक हेल्दी ब्रेकफास्ट देणार, हेल्दी रागीची इडली विकत होतो. तर तेव्हा अनेक लोकांनी पप्पांना फोन केला, अनिल भाई सगळं व्यवस्थित आहे ना, काय अडचण वगैरे आहे काय, किंवा अनेक लोक आम्हाला मेसेज करायचे, काय असेल तर आम्हाला सांग, शुभचिंतक होते. पण मला तेव्हा कळालं की हे लोक क्या कहेगे फॅक्टर काढणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आम्ही इडली विकली. मी अनेक असले जॉब केलेत. मी मुंबईमध्ये चहा विकली आहे. मला हे समजून घ्यायचं होतं की मी आता तुम्हाला समजा एक प्रॉडक्ट विकायला आलो आहे, तर मला कसं कळणार की तुमच्या मनात काय आहे? कधीच नाही कळणार. मी माझं सांगणार हे 25 रुपयाला पेन आहे, हे 30 रुपयाला आहे. त्याच्यासाठी जुहूमध्ये मी चहा विकायचो. हे इंकार्टोचं सक्सेस नंतरची वस्तू आहे. इंकार्टो सक्सेस झालेला आणि नंतर मी एकदा विचार केला की मी मुंबईला होतो की लेट्स अंडरस्टँड द कस्टमर. मी चहा विकायला काय करायचो, 5 रुपयाची चहा एक काकांकडनं घ्यायची आणि मी जुहूवर जायचं एकदम नॉर्मल कपडे वगैरे घालून आणि विकायचो. 5 रुपयाची चहा मी 7, 8, 10ला विकायचो. तेव्हा मला कळालं की लोकांकडनं 10 रुपये काढणं पण एक टास्क आहे. जेव्हा आपल्याला नाही कळेल की त्याला काही पाहिजे, तर सेकंड डे मी काय केलं, मी डायबेटिक लोकांसाठी चहा घेऊन फिरायचो. डायबेटिक लोकांसाठी चहा कोण घेऊन फिरत नव्हतं. चहाची कॉस्ट तर तेवढीच होती. उमेश मामा ज्यांच्याकडनं मी चहा घ्यायचो त्यांनी मला 4.5ला द्यायचे. आता तर साखर कमी झाली, पण मी विकायचो 15 रुपयाला. आता माझं प्रॉफिट डबल झाला. 15 डेज मुंबईला होतो. तेव्हा मला कळालं की आपल्याला जे फोकस करायचं आहे ते खूप क्लिअर असायला पाहिजे. लोकांना काय पाहिजे आणि आपण काय विकतोय त्यात गॅप नाही असायला पाहिजे. तर तिथं पण माझं जे लोक क्या कहेगे फॅक्टर गेला. तुम्ही आज पण मला सांगितलं ना की आपल्याला एका कॉर्नरमध्ये जाऊन दाबेली विकायची आहे, त्यात प्रॉफिट आहे आणि मेन एम्प्लॉयमेंट जनरेट व्हायला पाहिजे फर्स्ट. सगळा प्रॉफिट घरी घेऊन चालणार नाही, तर मी ते पण करणार. तर हे छोटे छोटे वस्तू आहे ज्याच्यामुळं ते बिल्ड होत गेलं सगळं.
एकतर कोणतंही काम कमी दर्जाचं नाही आणि जशी मागणी आहे किंवा जी गरज आहे ती ओळखून तुम्ही काम करायला सुरुवात केली. Yes. आणि आता तुमच्या बोलण्यात एक उल्लेख आला की आउटर वर्ल्ड. बिझनेस जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा आपलं एक ॲम्बिशन असते, एक पॅशन असते, पण जेव्हा हे आउटर वर्ल्डला आपण फेस करतो तर तेव्हा काहीतरी म्हणजे कुठेतरी चुकतंय समीकरण असं वाटायला लागतं. तर ते कसं फेस करावं, म्हणजे याविषयी काही चिंतन केलेत तुम्ही कधी? कारण तुम्ही हे सगळं फेस केलंय असं तुमच्या बोलण्यातून आलं बरेचदा. राईट. काय होतंय की आपण एक दुनिया बघत असतोय, ते दुनिया एक्झिस्ट करत नसतंय. पण आपल्याला काय वाटतंय की आपले फेलियर्समुळं नाही आपण काहीतरी कमी आहे. आता तुम्हाला सांगतो की माझा जे फेज होता त्यात मी अनेक वस्तू केले जे फेल झालेत. इंकार्टो तर लोकांना दिसायला आलं, Incarto.com जे आहे. ह्याच्या अगोदर माझे 6-7 बिझनेसेस जे प्युअरली फेलियर आहे. प्युअरली म्हणजे असले फेलियर होते की त्यात एकतर नाव झालं की हर्ष काही करू शकणार नाही. पेरेंट्सचा विश्वास गेला, सगळे फ्रेंड्स लांब झाले. आता कोण फ्रेंड्स बनणार ना जे माणूस सकाळी उठून इडली विकतोय. पण हे जर्नीमध्ये मला एक वस्तू तर खूप मोठी कळाली की आउटर वर्ल्ड डझंट एक्झिस्ट. आपण त्याला क्रिएट केलंय. आजच्या तारीखमध्ये कुणालाच वेळ नाही आहे. तुम्ही काय करताय, तुम्ही काय आहे, किती फेलियर्स आहे, नोबडी नोज अंटिल तुमचा सक्सेस समोर येतोय. जे दिवशी तुमचा सक्सेस येईल ना सगळे फेलियर्स गायब होणार. वन गुड सक्सेस विल कम्पीट विथ ऑल अदर फेलियर्स. तर ते आहे आउटर वर्ल्ड डझंट एक्झिस्ट. जे आहे ते आतच आहे. हीच भूमिका घेऊन पुढं गेलो तरच आपण कुठेतरी यशस्वी होऊ. येस. अजून मी तुम्हाला एक फन फॅक्ट सांगतो. आमच्या कंपनीत आम्ही ज्यांना पण रिक्रूट करतोय, मॅनेजर लेवल असू दे किंवा एक ऑफिस बॉय, फर्स्ट क्वेश्चन, ऑफिसमध्ये तुम्ही झाडू मारणार काय? मी डिग्री कधीच नाही बघितली. माझ्या कंपनीत सध्या कोण पण हायली क्वालिफाईड नाही आहे, एक पण व्यक्ती नाही आहे. मीच सगळ्यात जादा MBA घेतले, जे पण मला वाटते की ठीक आहे. आपल्याला कळतं ॲज अ बिझनेस ओनर. ज्यांना मला वाटतं की नाही हे वस्तूनं काही फरक पडत नाही, त्यांना मी एंट्री बिझनेसमध्ये घेतोय. ट्रेनिंग त्यांना काय येतंय काय नाही, ते कमिटमेंट आहे ना ते मी शिकू शकतोय. पण जे लोकांमध्ये असं आहे की नाही ते काम मी करणार नाही, मग तुम्ही शिकू पण शकणार नाही. हे फर्स्ट फॅक्टर आहे. आता एक थोडासा वेगळा प्रश्न, कारण बरेचदा आपल्या या मुलाखतीच्या दरम्यान मला असं जाणवलं की म्हणजे घरून थोडेसे मतभेद किंवा वडिलांची भूमिका अशी होती की कारण हे ऑनलाईन हे क्षेत्र खूपच वेगळं त्या जनरेशनला होतं, म्हणजे अजूनही आहे. आणि आता आपण सगळे या गोष्टीला यूज टू झालोय, पण त्यांचं जे काही जनरेशन आहे त्यांना तितकं ते विश्वासार्ह माध्यम वाटत नाही. राईट. तर ती जी एक जनरेशन गॅप आहे किंवा एक थॉट प्रोसेस त्यांची जी आहे आणि तुमची जी आहे, हा विचारांमधला जो काही फरक आहे, ते सगळं कसं फेस केलं आणि काय केलं नेमकं? तर यात असं आहे की पेरेंट्स कॅन नेव्हर बी युअर बॅड विशर्स. ते तुमचे वेल विशर्सच असणार आहे. त्यात नो डाऊट. माय पेरेंट्स अँड माय वाईफ हॅज बीन माय बिगेस्ट सपोर्ट, माय सिस्टर्स ॲज वेल. तर ह्यांचा जे सपोर्ट आहे त्यांनी मला खूप ताणे मारलेत. पण आय नो की वेल विशर्स आहे, ते ताणे मारणार तर पण, कारण की फ्युचरमध्ये एक फेलियर नको यायला. पण मी असं म्हणतोय की माझी जी विजन आहे किंवा कुठल्या पण बिझनेसमॅनची जे फॅमिलीमध्ये होतात की यंग आहे त्याला काहीतरी विजन आहे, ते विजनचा पण इम्पॉर्टन्स आहे. असंच विजन येत नाही. आता आपण जेव्हा आयर्विन पूल म्हणतोय किंवा कुठला पण पूल, ते तिथं आज आहे त्याच्यामागे एका माणसाची विजन तर असणार. ते असंच नाही की हां एक पूल तयार करायचा आहे, पूल तयार होणार नाही. पूल तयार होईपर्यंत ते जर्नी आहे, ते एक विजनरीच बघू शकतोय. त्याच्या आजूबाजू जे पण लोक आहे त्यांना ते विजन नाही असणार. पण हां त्यांचे जे पॉईंट्स आहे ते इम्पॉर्टंट आहे. त्याला मी केलेत निग्लेक्ट माझे पप्पांचे पॉईंट. तुम्हाला फन फॅक्ट सांगतो की मी आमचं जे गणपती पेठेतलं दुकान होतं पार्श्व ट्रेडर्स, तर पार्श्व ट्रेडर्समध्ये मी असले पण दिवस बघितले जिथं आम्ही वर्षाचं साधारण 25-30 लाखाचा बिझनेस करायचो. आता तुम्ही विचार करा ना, दिवसाचं 100 रुपयाचं बिझनेस होत नव्हतं, तिथून 25 लाखाचा बिझनेसपर्यंत गेलो. तर मी बिझनेस बंद केला. मी ओव्हरनाईट दुकान बंद केली आणि मी कम्प्लीट फोकस माझा ऑनलाईनकडे गेलो. तेव्हा पप्पांनी म्हणलेलं मला की हायब्रिड मॉडेल इज इम्पॉर्टंट. मी नाही ऐकलं की नाही, माझी विजनचे जोश बघा. 25 लाख वर्षाला म्हणजे ते रिस्क आहे. मी माझं सेटअप दुसरीकडे केलं, खूप मोठं वेअरहाऊस आम्ही सेटअप केलं आणि आता 2-3 वर्षानंतर आता परत असं वाटायला लागलं की हायब्रिड मोड असायला पाहिजे. तर ते चूक झाली. आता पुढे ते चूक होणार नाही. तर ते आहे जनरेशन गॅप इज रिअल. थोडं फाईट करायला लागतंय.
म्हणजे अनुभवांचं महत्व असतंच. हो, नाव आय नो की त्यांचं जे अनुभव आहे ते माझ्याकडे कधीच नाही येऊ शकणार. खरे. आणि आपली चूक मान्य करून ते शिकत राहणं आणि पुढे जात राहणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आता एक करिअरची दिशा निश्चित होण्यासाठी, कारण म्हणजे आपल्या बाबतीत जे घडलं की बेसिक कॉमर्स ग्रॅज्युएशन आणि वेबसाईट डेव्हलपमेंट आणि एक वेगळंच क्षेत्र निवडलं आपण आणि त्यात सक्सेसही झालात. पण बेसिक जे काही आहे की आपलं एक एम फिक्स करणं आणि त्या दृष्टीनं वाटचाल करणं हे कधीही महत्वाचं असतंच. म्हणजे ते पण युवकांनी म्हणजे नेमकं काय करायला हवंय की आपल्या ध्येयापर्यंत वाटचाल करावी आणि ही योग्य दिशा त्यासाठी कशी निवडायला हवी? ह्याला मी 2 पोर्शनमध्ये ब्रेकडाऊन करतो. आपला जे प्रिव्हियस पॉईंट होता, तुम्ही जे जनरेशन गॅप घेतलं त्यातलं मी एक पॉईंट यात कॅरी फॉरवर्ड करणार, कारण की ह्या क्वेश्चनमध्ये त्याचा एक रोल आहे. फर्स्ट, करिअर चूज कसं करायचं हे माझं थॉट प्रोसेस आहे. कुड बी रॉंग. माझ्यासाठी वर्क केलंय म्हणजे असं नाही की तो रमेश आणि श्यामसाठी पण वर्क करणार, पण माझ्यासाठी हे वर्क केलंय. मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो ना, मी ऑनेस्टली लेक्चर्स बंक केलेत. मला आठवत नाही की मी 3 महिन्यामध्ये हार्डली 10 लेक्चर बसलोय. आणि टीचर्सला पण हे माहीत होतं. मी आमचे एक मॅडम होते, प्रतिभा मॅडम करून, माझे मेंटर. मी त्यांना सांगितलेलं की मॅडम मी लेक्चरमध्ये कदाचित नाही बसणार, पण 5 वर्षानंतर मी लेक्चर द्यायला जरूर येणार. आणि तसं ते झालेलं. कारण की मी लायब्ररीमध्ये असायचो, मी बुक्स वाचायचो, कारण की मला जे शिकायचं होतं ते कदाचित ते बुक्समध्ये नाही मिळणार. माझी जी डिरेक्शन होती क्लिअर होती, मला हे करायचं आहे तर करायचं आहे. तर मला माझं गोल खूप लवकर कळालेलं. पण ते कधी कळालं की मी रीडिंग खूप करायचो. मी बापटमाळ्यात जाऊन ऑडिओ बुक्स, पॉडकास्ट ऐकायचो. मला आवडायचं, आय वॉज क्लिअर. तर रीडिंग इज द फर्स्ट थिंग मी सगळ्यांना सजेस्ट करेन. बुक्स रीड करा. मोस्ट ऑफ द क्वेश्चन तिथून मिळतात. 2 बुक सजेस्ट करतो. एक थिंक अँड ग्रो रिच बाय नेपोलियन हिल, ते बुक रीड करा, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सेकंड, हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल बाय डेल कार्नेगी. हे सगळे फंडाज आहे ना, हे आपल्याला माहीत असतात, पण जेव्हापर्यंत आपण रीड करत नाही आपल्याला क्लॅरिफिकेशन आणि एक अप्रुव्हल नाही मिळत. हे 2 बुक्सनी माझी लाईफ तर चेंज केली आहे. त्यामुळं पब्लिक स्पीकिंग आज तुमच्या समोर आहे. मी घाबरायचो, माईक म्हणजे बाप रे. आता मला प्रॉब्लेम नाही. मी आतापर्यंत सध्या काउंटिंग करतोय 94 पब्लिक स्पीकिंग सेशन्स केलेत एकदम फ्रीली. तर पॅशन तिथून कळतंय तुम्हाला. दुसरं आहे फंड्स. आता हे फंड्स थोडं ऑफ टॉपिक आहे. जेव्हा 11वी 12वीत असतात ना, पेरेंट्ससोबत बोला. पेरेंट्सला असं वाटतं की माझा सन, माझा डॉटर क्लिअर नाही आहे, तर त्यांनी त्यांची विजन तुम्हाला देणार, विच इज नॉट ट्रू. 11वी 12वीत कळतंय की मला काय करायचं. लहानपणी आपण म्हणतोय पायलट बनायचं आहे, 11वीत कळतंय मी काय पायलट बनू शकणार नाही. मला माहीत आहे की जे काय आहे इथंच आहे, रिअलिस्टिक होत जातं आहे. दुसरं, पेरेंट्सला असं सांगतोय की तुम्ही जेव्हा तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग फंड करताय तर तुमचं किड्स फंड करून एक फंड तयार करा. 11वी झाली किंवा 12वी झाली, देऊन टाका फंड. 2 लाख आहे, झालं, माझं रिस्पॉन्सिबिलिटी संपली. आता तुला काय करायचं कर 2 लाखांना. मला जर काय ते मिळाले असते ना मॅडम, आज कदाचित मी 3 स्टेप पुढं असू शकतो. नाही मिळाले ते पण अपॉर्च्युनिटी आहे, सक्सेस तर तिथूनच आलाय. पण फंड्सची कमी हे खूप मॅटर करत आहे. आपण बँकेकडे जातोय, मग ते बँक त्यांचं इंटरेस्ट घेणार. तर पेरेंट्सनी जर काय फंड्स दिलं आणि आपण रीडिंग केलं, आपल्याला पॅशन कळालं, तर अर्ली एज, कदाचित मी MBA नाही केलं असतं तर मी 2 वर्ष अगोदर जर्नी स्टार्ट केली असते. तर हे 2 वस्तू खूप इम्पॉर्टंट आहे. मला आत्ता कधी तर वाटतं की मी पेरेंट्सवर इतकं उपद्रवी होतोय. आता मी जेव्हा जेनझी पीपलसोबत डील करतोय तर 18-19 वर्षाचे एम्प्लॉईज येतात, टॅलेंटेड, खूप टॅलेंटेड, शार्प, म्हणजे बाप रे, यू कॅन नॉट इमॅजिन. पण पंक्च्युअलिटी, हे सगळं जे माझे पेरेंट्सला माझ्याकडनं प्रॉब्लेम्स आहे ना, ते मला माझ्या जेनझी स्टाफकडनं प्रॉब्लेम्स आहे. वी हॅव टू डील विथ इट, वी कॅनॉट चेंज. आणि जेव्हा आपण एखाद्याच्या रोलमध्ये स्वतः जातो तेव्हा ती भूमिका आपल्याला व्यवस्थित 100%, समजते की काय त्यांचा विचार असेल तेव्हा आणि काय विचारांनी त्यांनी आपल्याला टीच केल्या असतील काही गोष्टी. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे येताना तुमच्या सेम जनरेशनला काय सांगावं असं वाटतं? मग सेम जनरेशनला मी सांगणार की सक्सेस हे एक पॅरामीटर धरून चालणार नाही. आज मला वाटणार मी पैसे कमवते त्यामुळे मी सक्सेसफुल आहे, मला नाही वाटत मी सक्सेसफुल आहे. सक्सेस हे तेव्हा मिळू शकते जेव्हा तुमच्याकडं सगळी वस्तू करायला फ्रीडम आहे. आज बिझनेस लाईफ डिफिकल्ट आहे. पैशाच्या मागं पळून
35-40मध्ये पैसे जर खूप असणार, खर्च काय कुणावर करणार? तर सक्सेस हे डेफिनेशन इतका लवकर नाही. सक्सेस हे वर्डच एक्झिस्ट करत नाही, मी तर म्हणतोय. बिझनेस असेल नसेल, मी आहे. तर फर्स्ट प्रायोरिटी मी, सेकंड बिझनेस. त्यामुळे जे मला सक्सेसफुल म्हणतात ना, मी म्हणतोय की सक्सेसफुलचं डेफिनेशन सेट करणं हे रॉंग आहे. कदाचित 28मध्ये अजून कोणतर असेल, फॉर एक्झाम्पल राजेश, ते अजून स्ट्रगल करायला आलाय, मग त्याच्यासाठी कदाचित सक्सेस थोडं लेट असेल. तर सक्सेस हे वर्ड खूप शॉर्ट आहे. व्यक्तिनिहाय त्याची व्याख्या बदलते. टाइम, सक्सेस हे सगळं खूप बेसिक टर्म्स आहे. यात अडकलो त्यातच मग राहणार आपण. पर्सनल स्पेस नाही मिळणार. काहीच नाही मिळणार. तर हर्ष सर, आज इथे येऊन तुम्ही जो काही हा तुमचा प्रवास सगळा सांगितला, आमच्याशी शेअर केला, त्याबद्दल आकाशवाणीकडून मी आपले आभार मानते. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद.